स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. सध्या मी उर्मिला ही कादंबरी वाचत आहे. या कादंबरीमध्ये उर्मिलेचा मिथिलेतील बालपण, लक्ष्मणासोबतचा विवाह, अयोध्येतील तिचा संसार, त्यानंतर लक्ष्मणाच्या वनवासात अयोध्येतील तिचा एकांतवास, 2 मुलांचा जन्म आणि याच नगरात तिचा वृद्धापकाळ याविषयीची माहिती दिलेली आहे. आज संडे होता. इतरही महत्त्वाची भरपूर कामे होती, तरीही वाचनामध्ये थोडा वेळ घालवला. त्यानंतर स्वयंपाकाचा सुरुवात केली. आज स्वयंपाकाला जास्त काही बनवायचं नव्हतं. नाश्त्याला मिसळपाव केलं, त्यामुळे म्हणजे हेवी ब्रेकफास्ट झाल्यामुळे जेवणाला फक्त मसाले भातच केला होता. आम्हाला लवकर मम्मीकडेही जायचं होतं, कारण तिथे आज काहीतरी खास होतं. तर पटपट मिसळपाव वगैरे खाल्लं आणि मग मसाले भात थोडासा केला आणि मम्मीकडे गेलो. सध्या थंडी इतकी वाढली आहे की आजार पण जात नाही आहे. मला ही सर्दी आणि थोडासा घसा खवखवतोय, त्यामुळे जास्त बरंही वाटत नव्हतं. कसं तरी स्वयंपाक आवरला, घरातलं क्लिनिंग वगैरेही करायचं होतं, कारण उद्यापासून परत ऑफिस चालू होणार होतं. मग क्लिनिंग केलं, स्वयंपाक वगैरे केला आणि मग आम्ही मम्मीकडे निघालो. तिथे गेल्यानंतर मी हे बलून्स फुगवत आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की इथे आम्ही डेकोरेशनसाठी प्रिपरेशन करत होतो. तर आज आम्ही बलूनचे डेकोरेशन करणार होतो. आज आमच्या बेबीचं वेलकम होतं, त्यामुळेच मी तिकडे गेले होते पटकन आवरून आणि बलून वगैरे फुगवून तसेच फुलांच्या पाकळ्यांचं आम्ही डेकोरेशन केलं. तर डेकोरेशन कसं झालं हे मी पुढे तुम्हाला दाखवेलच. कोणताही इव्हेंट मॅनेजर किंवा कोणालाही हायर न करता हे आम्ही घरच्या घरीच बनवलेलं आहे. तर कसं झालं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भावाला मुलगी झाली आहे, तिचंच आज आगमन होतं, त्यामुळे ही सगळी तयारी केली. तर ते बेबीचा बी पडला आहे, तो आम्ही नंतर लावला आणि खूप उशीर झाला होता, मला आणायलाही जायचं होतं, त्यामुळे मम्मीला थोडंसं तू कर म्हटलं. तर इथे आम्ही अशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे आणि सर्व डेकोरेशन बलून्स काही राहत नव्हते, थोडे थोडे ते पडत होते. तर आम्ही मग नंतर आवरून आणायला गेलो. यानंतरचा व्हिडिओ नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते.